सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 74 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन मयुरीला म्हणाला, तुझं आणखीन एक सरप्राईज तुझी वाट बघत आहे. आणि मयुरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय? अजून सरप्राईज शिल्लक आहेच का? अहो, किती सरप्राईज द्याल मला? माझं मन भरलं आहे आता तुमच्या या सरप्राईजने. आणि अर्जुन म्हणाला, मग तुझं मन आणखीन मोठं कर, कारण माझं मन भरेपर्यंत मी तुला सरप्राईज देणार. आणि मयुरी म्हणाली, पण मला नको असतील तर? तुला घ्यावीच लागतील. माझी इच्छा तीच तुझी इच्छा असणार, कळलं? हो, पण मी फक्त तुमचेच कपडे पॅक करून ठेवलेत बॅगमध्ये. तुम्ही तर मला आधी काही सांगितलंच नाही की आपण येतोय म्हणून. तुम्ही एकटेच मुंबईला जाताय कामासाठी असं खोटं बोललात ना माझ्याशी तुम्ही? अगं, असं सांगितलं नसतं तर तू काही गुपचूप आली नसतीस. तुझा ना एक प्रॉब्लेम आहे मयू. तुला आधी एखादी गोष्ट सांगितली की तुला पटत नाही, ती तू आवडून घेत नाहीस. म्हणून मग मला असं तुला गाफील ठेवून कार्यक्रम करावा लागतो. अगदी लग्नसुद्धा असंच करावं लागलं, बरोबर ना? आणि आता ती गप्प बसली. पण माझे कपडे, अशी ती म्हणाली. आणि तो म्हणाला, अगं इतका का विचार करतेस? आपण जंगलात नाही चाललो. जिथे जातोय तिथे पुष्कळ दुकानं आहेत की. आणि तिथे काय अशी साडी घालून फिरणार आहेस का तू? उलट बरंच झालं नाही घेतल्यास त्या बोरिंग साड्या. आता बघ मी तुझ्यासाठी किती छान छान ड्रेसेस घेत होते. पण तू काहीही बोलायचं नाही हां, आत्ताच सांगून ठेवतोय. आणि ती हसून म्हणाली, हो. आणि तुम्ही कधी मला बोलू देता? आणि जरी बोलले तरी किती ऐकता माझं ते मला माहीत आहे. आणि आता ती खरं बोलत होती म्हणून अर्जुन तिला डोळा मारला आणि गालातल्या गालात हसायला लागला. आता दोघांनीही जेवण केलं आणि पुन्हा अर्जुनरावांनी गाडी स्टार्ट केली. आणि मयुरी मनात म्हणाली, बापरे, अजून किती प्रवास आहे काय माहीत. अर्जुनराव तर मला काही सांगतही नाहीत. मयुरीला प्रवासाचा फार कंटाळा येत होता. आणि आता तर ती अशा अवस्थेत एका जागी बसून राहणं तिच्या जीवावर यायचं. अहो, अजून किती वेळ राहिलं ते तरी सांगा. आपण कधी पोहोचणार? आणि अर्जुन म्हणाला, आलोय आपण जवळच. अजून फक्त निम्मं अंतर राहिलं आहे बघ, मग पोहोचलोच. आणि तिने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि म्हणाली, अजून निम्मं? अरे बापरे, म्हणजे कोल्हापूर ते लोणावळा जेवढं अंतर आलो तेवढंच अजून जायचं? आणि अर्जुन तिच्या गालाचा गोड गोड किस घेत म्हणाला, डोंट टेक टेन्शन बेबी, येईल हां आपलं डेस्टिनेशन. तुला बोर होतं आहे का माझ्यासोबत? तसं असेल तर लगेच सांग, नाहीतर एक काम कर, तू का नाही चालवत गाडी, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि मयुरी हसून म्हणाली, राहू द्या राहू द्या. आता संध्याकाळ होत आली होती. सूर्यही मावळतीला झुकला होता. गाडीतून त्या सायंकाळच्या सूर्याची शोभा फार सुंदर दिसत होती. लग्न झाल्यापासून ते दोघे फक्त एकदाच बाहेर फिरायला गेले होते, उटीला. तेही 2 वर्षांनी हनीमून साजरा करण्यासाठी. अर्जुनचा व्याप आणि मयुरीची सतत नकाराची घंटा म्हणून, आणि त्यात 2 फॅक्टरीची जबाबदारी. त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. पण आता तिचा बर्थडे होता आणि बाळ आल्यानंतर त्यांना पुन्हा ते बाळ मोठं होईपर्यंत बाहेर जाता येणार नव्हतं. मनसोक्त आनंद घेता येणार नव्हता. एकमेकांचा सहवास मनमोकळेपणाने अनुभवता येणार नव्हता. तसे ते दोघेच होते घरात. त्यांना खूप प्रायव्हसी होती. पण सगळ्या व्यापातून, सगळ्या जबाबदाऱ्या विसरून असं रिलॅक्स फील होतच नव्हतं त्याला. दोघेही एकमेकांना खूप वेळ देत होते. पण आता दोघात एक बाळ येणार होतं, कारण आता दोघांचे प्रेम वाटून घेण्यासाठी तिसरा कोणातरी येणार होता घरात. आणि आता गाडी एका हॉटेलजवळ थांबली. रात्रीचे 11:30 वाजले होते. दुपारी 3-3:30ला निघालेले ते दोघे आता त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचले होते. अर्जुनचं काय, त्याला सवय होती. पण मयुरी फार कंटाळली होती. आणि आता ती रूममध्ये गेली. बाथरूममध्ये जाऊन फक्त हातपाय धुतले आणि जाऊन बेडवर आडवी झाली. आणि अर्जुन फ्रेश होऊन आला आणि म्हणाला, मयू, अगं साडी तरी चेंज कर. पण त्याच्या लक्षात आलं की तिचे तर सगळे कपडे सोबत नव्हतेच घेतले. आणि आता सगळी दुकानंही बंद झाली असतील. मयुरीचा चेहरा खूप कोमेजून गेला होता. प्रवासाने ती खूप थकली होती. जेवणाची तरी इच्छाच नव्हती त्यालाही आणि तिलाही. पण त्याच साडीत ती झोपली तर तिला फ्रेश नाही वाटणार. काय करू असा अर्जुन विचार करत होता. आणि त्याने तिला हलवून उठवायला सुरुवात केली. आणि ती तशीच अर्धवट झोपेत असताना सुद्धा उठली आणि म्हणाली, झोपू दे ना हो, खूप झोप लागली, कंटाळा आलाय खूप. अगं मयू, कपडे तरी चेंज कर ना. आणि ती नाही म्हणत होती. पण अर्जुनराव काही केल्या तिचा पिच्छा सोडत नव्हते.
आणि ती मग तशीच झोपेत उठली आणि त्याने तिच्या हातात त्याचा शर्ट दिला. तो तिला पकडून उभा राहिला होता आणि तिने झोपेच्या तंद्रीत तिची अर्धवट साडी सोडली, निऱ्या फेडल्या आणि पदराला हात लावला पिन काढण्यासाठी. पण पुन्हा अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आणि त्याने तिला मिठीत घेतली. गालातल्या गालात खूप हसायला लागला. आज खरंच फार थकली आहे मयू. आणि तिचं दूधही प्यायचं राहिलं. वेळही नव्हता, नाहीतर तो वेटरला सांगून दूध मागवणार होता. आणि मग आता अर्जुनने तिला तशीच एका हाताने मिठीत घेतली आणि दुसऱ्या हाताने तिची पदराची पिन काढून साडी काढून फेकून दिली आणि तिला तसाच कसाबसा त्याचा शर्ट घातला आणि पुन्हा बेडवर व्यवस्थित झोपवली. तिच्या ब्लाऊजचे वरचे हो खोलून तो सैल केला आणि आता तिला बरं वाटत असेल असं त्यालाच वाटलं. मग तिने तिची कूस बदलली आणि तिची ती अवस्था पाहून अर्जुनला फार गंमत वाटत होती. कारण रोज तो तिला झोपायला ये म्हणून थकून जायचा. पण हिची कामं काही संपत नव्हती. आलेच हो, एवढ्या घालते कपड्याच्या घड्या, इतकंच करते तितकंच करते असं तिचं रेहमी चालायचं. आणि मग आता तर तिला तिच्या कपड्यांचंही भान नव्हतं. त्याला मात्र अजिबात कंटाळा आला नव्हता. एवढं ड्रायव्हिंग करूनसुद्धा फार फ्रेश वाटत होता तो. आणि त्यानं सचिनला फोन लावला. त्याचे 8 वाजता खूप फोन येऊन गेले होते आणि पोहोचलो म्हणून सांगण्यासाठी अर्जुनने फोन केला. पण सचिनने तो उचलला नाही. रिंग जात होती पण फोन रिसीव्ह करत नव्हता तो. आणि अर्जुन हसून म्हणाला, अरे म्हणजे तो सुद्धा झोपला की काय? याला तर आजकाल झोपायची फारच घाई असते. जेवला की बेड पकडतो. सकाळी अर्जुनने सचिनला सांगितलं होतं की आम्ही 2 दिवस बाहेर जाणार, त्यामुळे तू सुद्धा आला त्याला काहीतरी सरप्राईज दे. आणि सचिनने अख्खी बेडरूम कॅन्डलने सजवली होती. लतालाही ते सरप्राईज फार आवडलं होतं. जेवण बाहेरूनच ऑर्डर केलं होतं आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपी गेले होते. आणि मग अर्जुन झोपलेल्या निरागस मयुरीकडे पाहून म्हणाला, आता मी तरी जागा राहून काय करू? एकटाच वटवागळासारखा. आमचा पार्टनर तर केव्हाच आऊट झाला आहे. मग मी एकट्याने फील्डवर थांबून काय उपयोग? आणि तोही तिच्या शेजारी जाऊन तिला पाठीमागून मिठी मारून झोपला. आता त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला आणि इतक्या गाढ झोपेत असतानाही मयुरीने त्याचा हात पकडून तिच्या पोटावर ठेवला. आणि अर्जुनने पुन्हा उठून चकित होऊन तिच्याकडे पाहिलं की खरंच झोपली होती की नाही हे पाहायला. पण खरंच मयुरी गाढ झोपली होती. आणि अर्जुन मनातल्या मनात म्हणाला, सवयीचा परिणाम, दुसरं काय. रोज झोपताना अंथरूण पांघरूण उशी हे जसं जिथल्या तिथं हवं, तसाच नवऱ्याचा हातही जिथल्या तिथेच हवा. आणि तो रोज ठरल्याप्रमाणे तिच्या डाव्या बाजूला झोपलेला असायचा. नाहीतर काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं झोपेतही मयुरीला. आता अर्जुनने सुद्धा पुन्हा तिला मिठी मारली, तिच्या पोटावर प्रेमाने हात ठेवला आणि अलगद डोळे मिटून घेतले. सकाळचे 7 वाजले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सूर्योदय उशिराच होत होता आणि तिची छान झोप लागली होती. मयुरीला आज उशिरा जाग आली म्हणून ती गडबडून उठली. अर्जुनरावांना लवकर जायचं असेल ना, मग नाश्ता त्यांचा डबं नको का बनवायला? म्हणून ती बेडवरून उठून बसली. आणि तिला ती रूम त्यांच्या बेडरूमसारखी वाटलीच नाही. तिने सर्व रूमवरून नजर फिरवली आणि शेवटी तिची नजर शांत झोपलेल्या अर्जुनवर गेली. आणि तिच्या लक्षात आलं त्याचं सरप्राईज. आणि मग तिचं लक्ष तिच्या स्वतःच्या शरीरावर गेलं आणि ती फार आश्चर्यचकित झाली. अरे देवा, हे काय आहे? आणि मी हे कधी घातलं? अशी ती म्हणायला लागली. तिने तिला आरशात पाहिलं लाजत आणि तिचा अवतार पाहून तिला खूप हसू आलं. ती मोठ्याने हसायला लागली कारण ती विदूषकासारखी दिसत होती. खाली परकर, आत ब्लाऊज आणि वरून अर्जुनरावांचा चॉकलेट रंगाचा शर्ट आणि गळ्यात छोटं डायमंड मंगळसूत्र. यांनीच केले रात्री, मला माहीत आहे, ती म्हणाली. अर्जुनराव पुन्हा, आता मी घरी झोपतेच की साडीवर, मला आहे सवय, मग एवढा आटापेटा करायची काय गरज होती? आणि इतक्यात त्याने तिला पाठीमागून तिच्या शरीराभोवती घट्ट विळगा घातला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग. आणि तीही हसून म्हणाली, अहो गुड मॉर्निंग. अहो हे काय? असं ते आणखीन काहीतरी बोलणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, श, आता काहीही बोलू नकोस. आणि त्यानं तिचे डोळे पुन्हा हाताने झाकले आणि म्हणाला, इकडे ये. असं म्हणून त्यानं तिला खिडकीजवळ नेलं आणि खिडकीचे पडदे बाजूला सारून तिच्या डोळ्यांवरचा हात काढून म्हणाला, आता समोर बघ. आणि तिने हळूच डोळे उघडले आणि समोरचं ते मनाला मोहून टाकणारं मनोहर दृश्य पाहून तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. तिच्यासमोर अथांग सागर पसरला होता आणि उगवत्या सूर्याचं विलोभनीय प्रतिबिंब त्या सागराच्या पाण्यात मिसळून गेलं होतं.
निरभ्र आकाशात तो लाल भडक सूर्याचा गोळा पाहून तिला असं वाटलं की जणू या सृष्टीने पृथ्वीच्या भाळावर कुंकवाचा टिळा लावला आहे. दूर दूर जिथपर्यंत तिची नजर जात होती तिथपर्यंत तिला पाणीच पाणी दिसत होतं. सागराचं पाणी शांत होतं आणि लाल तांबूस पिवळसर सूर्यप्रकाश त्या शांत पाण्याला जाग करत होता. नुकतेच जागे झालेले पक्षी थव्या थव्याने उडत होते. खूप खूप नयनरम्य अप्रतिम सुंदर दृश्य होतं ते. आणि ते पाहून मयुरी खूप खूप भारावून गेली. ते दृश्य ती अधाशीपणे तिच्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होती. ज्या हॉटेलमध्ये ते राहिले होते ते समुद्राच्या अगदी जवळ होते. आणि आता अर्जुनने तिला पुन्हा मिठी मारली आणि तिच्या मानेवर किस केला. तशी ती शहारली आणि तो म्हणाला, मयू, कसं वाटलं हे सरप्राईज? आवडलं ना तुला? आणि मयुरी तसाच त्याच्या गालावरून हात फिरवला, पण काहीच बोलली नाही, कारण तिला ते दृश्य संपून जाण्याआधी मन भरून पाहायचं होतं. मग काही वेळाने सूर्य बराच वर आला आणि त्याने पुन्हा पडदे ओढून घेतले. आता ते दोघे पुन्हा आरशासमोर आले आणि ते हसून म्हणले, हो, हे काय केलं तुम्ही? कशी जोकरसारखी दिसते ना मी? आणि अर्जुन म्हणाला, अजिबात नाही. तू ना सतत स्वतःला अशी कमी का लेखत असतेस ग? खबरदार माझ्या बायकोला काही म्हणालीस तर. ती मला आवडली ना मग संपला विषय. आणि ती हसून म्हणाली, अहो, पण मला आहे की सवय साडीवर झोपायची. आणि अर्जुन म्हणाला, आहे नाही होती असं म्हण. रोज साडी घालून झोपायची काय गरज आहे ग तुला? इथून पुढे गाऊन घालून सुटसुटीत झोपायचं, कळलं? आणि ती म्हणाली, मी नाही घालणार, मला खूप गुदमरतं गाऊनमध्ये. असं म्हणूनच मयुरीने त्याने याआधी आणलेले गाऊन कपाटात ठेवून दिले होते. मग अर्जुन चावटपणा करत म्हणाला, मग एक काम कर, तू काहीच घालू नको, कारण मी तुला यापुढे साडी घालूच देणार नाही. आणि आता 2 रात्री तू गाऊन घातला की होईल बघ सवय तुला हळूहळू. आणि मयुरी म्हणाली, ठीक आहे, प्रयत्न करते. आणि आता अर्जुन अंघोळ करून बाहेर गेला आणि तासाभरात तिच्यासाठी 3-4 बॅग भरून कपडे घेऊन आला. आणि तिने डोक्याला हात लावला. काय हे, आता दुकान टाकायचं आहे का आपल्याला? इतके कपडे कोण आणतं का? तुम्हाला तर ना पैशाची काही किंमतच नाही. एकतर अशा ठिकाणी वस्तू महाग मिळतात. मयुरी अर्जुनच्या पैशाच्या उधळपट्टीवर बडबड करत होती. आणि अर्जुन म्हणाला, मयू, अगं तुझा बर्थडे आहे ना म्हणून आणले. अहो, पण इतके कपडे कशाला आणलेत? नाईटला घालायला एक गाऊन आणि आज आणि उद्यासाठी एक ड्रेस, बास, इतक्यात भागलं असतं ना. आणि अर्जुन म्हणाला, तुला काय गं, तू तर या साडीवर पण भागवलं असतं, तेही 4 दिवस, पण मला नाही ना ते आवडणार. आणि तो म्हणाला, चल आवर पटकन, आपल्याला खूप फिरायचं आहे. आणि मयुरी आंघोळीला गेली. तोपर्यंत त्याने एक ड्रेस सिलेक्ट करून ठेवला निळसर रंगाचा आणि बाहेर निघून गेला. आणि ती बाथरूममधून बाहेर आली. तिला तो ड्रेस दिसला आणि तो ड्रेस तिने घातला. स्वतःला आरशात पाहून म्हणाली, खरंच अर्जुनरावांची पसंती लाखात एक असते. इतक्या कमी वेळात किती कपडे आणले आणि तेही एकदम लाजवाब. आणि तो आत आला. तिला पाहून दंग राहिला. त्याला तू सुंदर दिसत आहे हे म्हणायचंही भान नव्हतं. आणि तीच त्याच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, अहो अर्जुनराव, मला खूप आवडली हा तुमची शॉपिंग. आणि तो भानावर आला, तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, सगळं काही फक्त तुझ्याचसाठी. आणि तिच्या हातात हात घालून हळूहळू तो पायऱ्या उतरू लागला.